रामकृष्ण हरी. आज आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये कारंजा तालुक्यामध्ये काजरी गावाला आम्ही दरवर्षी येत असतो. प्रगट दिनानिमित्त 8 दिवसाचा कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला दरवर्षी ज्यांच्या घरी जेवणासाठी जावं लागते ते असे गोपाळदादा आमचे खास मित्र आहे. आणि त्यांची अशी इच्छा होती की महाराज आम्ही चला आपल्या शेतामध्ये जाऊन येऊ, बघा कसं आहे वातावरण वगैरे. आणि खरंच बरं का, म्हणजे युवा मुलांना किंवा युवकांना आदर्श घेण्यासारखं शेतकरी माणूस आहे हा. कारण की काय काय शेतकरी म्हणजे नाही का, युवक वर्ग काय म्हणतात बाबा शेती करणं काय परवडत नाही. पण ह्यांच्याकडून असं शिकायला भेटलं आम्हाला सुद्धा. कारण की आम्ही पण बाबा कार्यक्रम करून प्लस शेती करणारी माणसं आहोत. तरी आम्हाला तुमच्याकडून असा आदर्श भेटला की गहूचा प्लॉट 1 नंबर आहे, परत तुमचा टोमॅटोचा 1 नंबर आहे, तुमची मोसंबी चांगली आहे, परत तेवढंच खाण्यापुरता चना पण 1 नंबर आलेला आहे. कारण की सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आवडल्या. त्यामुळं म्हणजे आम्हाला सुद्धा ही मोह आवरला नाही की दादासाठी एक व्हिडिओ काढावा. आणि आनंदाची म्हणजे तुम्ही एवढा आपुलकीनं आम्हाला बोलवत आहे आणि आम्ही नुसतं खायचं काम केले म्हणजे दादा काय सोलून देत होत. आम्ही नुसतं गुरुजीचं तर असं झालंय की आता नेमका संत्री आतून दिसेल एवढे झालं. आणि अजून घेऊन या. वा रामकृष्ण हरी. आनंद वाटतोय.